त्यांच्या आईच्या गावात रस्ता पण देत नाही चालेल. मनामध्ये एक्साइटमेंट असायची. एक्साइटमेंट म्हणजे एक मनात भीतीसुद्धा असायची की घाटात चढेल ना गाडी माझ्याकडून, बंद नाही पडणार ना, मागे नाही येणार ना. तर सुप्रभात मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये. बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा आपण नवीन राईडवर निघालो आहोत. सो हे बघू शकता, असं काही आपला सेटअप आपण केलेला आहे. सो हे एवढं बांधताना मला घाम निघाला आणि नेहमीप्रमाणे आजच्या राईडला आपल्याला लेट झालेला आहे. सो आता आपल्याला फ्युल अप पहिला करावं लागेल. आता वाजलेत बघा सकाळचे, मला वाटते 6 वाजले असतील आता. 6:12 झालेले आहेत आणि पेट्रोल थांबावं लागेल पेट्रोल टाकायला. तो ठीक आहे, आता पेट्रोल टाकू आणि एकदम रस्त्याला लागू. आय होप सो कुठे ट्रॅफिक नाही भेटलं पाहिजे. तर पुन्हा एकदा गुड मॉर्निंग मित्रांनो. आपल्या राईडला ऑफिशियली फायनली सुरुवात झालेली आहे. एवढं सगळं कष्ट करून पहिली तर बॅग बांधली. त्या बॅग बांधायला मला अर्धा तास गेला फक्त बॅग बांधायला. निघाला हो पण मुंबईमधून, बघूया किती वेळात पोचतो. तर बरोबर 1.5 तासाने पोचलो आहे मी पनवेलला, म्हणजेच कळंबोली इथे आहे. सो ट्रॅफिक नसल्या कारणामुळे बरोबर 1.5 तासात मी आलो आहे मुंबईवरून पनवेलपर्यंत. सो आता इथून पुढे काही ट्रॅफिकची काही टेन्शन नाही. इथून पुणे आहे 104 किलोमीटर. आपला प्रवास खूप मोठा आहे. टोटल आपला जो आजचा प्रवास आहे तो आहे 350 किलोमीटरचा. सो आता आपण आलो शेडूंग टोल प्लाझाला. आताशी किती म्हणजे 8ला 5 मिनटं आहेत. वातावरण तर अजून चांगलं आहे, पण एकदा का गरमी चालू झाली, ऊन यायला चालू झालं की राईड करताना मात्र माझी वाट लागेल. अरे ट्रॅफिक जाम. तर आपण आता पोचलो आहोत खंडाळा घाटामध्ये. किती अजून वातावरण थंडच आहे. आता वाजलेत 8:30. आता मला वाटतं थोड्या वेळाने अर्ध्या तासाने मला उन्हाचे चटके बसायला चालू होतील. ते बघा माकड. हा माकड नाही, हा वानर होता, वानर. जेव्हा नवीन होती ना, तेव्हा एक मनामध्ये एक्साइटमेंट असायची. एक्साइटमेंट म्हणजे एक मनात भीतीसुद्धा असायची की घाटात चढेल ना गाडी माझ्याकडून, बंद नाही पडणार ना, मागे नाही येणार ना. एक मनात वेगळीच भीती असते. आता कसं सवय झाले. गाडी टोटली बघायला गेलं तर 7,500पेक्षा जास्त किलोमीटर झाले. 1 वर्ष, मला वाटतं 1 वर्षापूर्वी मी शेवटची व्हिडिओ अपलोड केली होती यूट्यूबवरती. सो पहिल्यासारखं आहे ना, मला आता कॉन्फिडन्स येतच नाही आहे बोलायला कॅमेऱ्यामध्ये, मोटो ब्लॉगिंगमध्ये. सो बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा कमबॅक केला आहे मित्रांनो. तर तुम्हाला याच्यामध्ये वेगळं काही दिसत असेल, जसं की क्लिअरिटीमध्ये फरक पडला असेल थोडा, कारण की पहिला मी SJ कॅम यूज करायचो आणि आता आपण गोप्रोमध्ये स्विच केलेला आहे. त्यांच्या आईच्या गावात रस्ता पण देत नाही चालेल. हो, तर मी काय बोलतो हां, आता कसं आपण पहिला SJ कॅम यूज करायचो मोटो ब्लॉगिंगसाठी. त्याचा वाईड अँगल थोडा छोटा होता, पण बिगिनर लेवलसाठी तो बेस्ट कॅमेरा होता. सो आता आपण स्विच केला आहे GoPro Hero 10 ब्लॅकमध्ये. सो तुम्ही सांगू शकता आपल्या व्हिडिओची क्लॅरिटी कशी आहे, मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. तर घाट चढून घेतो आता आपण, डायरेक्ट वरतीच भेटूया. भाई ट्रॅफिक जाम आहे, फुल ट्रॅफिक जाम आहे या मेंढ्यांमुळे. शपथ किती मेंढ्या असतील. जाऊ दे रे, मला पण जाऊ दे जरा. थँक्यू. अरे ह्याने पाय पकडला. यश, दूध उडाला, दूध. आय डोंट नो कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालं की नाही काय माहिती, पण त्याने त्या बकरीला उचललं आणि तिचं दूध खूप सारं उडालं बस. तर आपण जेव्हा राजमाचीला गेलो होतो कॅम्पिंग करायला, तेव्हा आपण इथून आतमध्ये गेलो होतो, इथून आतमध्ये. आणि आता आपण चाललो आहे या साईडला. इथून आतमध्ये पण एवढा खराब रस्ता आहे ना. टोटल ऑफरोडिंग आहे 17 ते 18 किलोमीटरची.
पण जर कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल, मला वाटतं मी 2 वर्षापूर्वी याच दिवसात गेलो होतो, मे महिन्यामध्ये. हे तुम्ही पाहू शकता, अजूनही टेस्ट राईडच्या 2 गाड्या दिसलेल्या आहेत. ही ती मगाचीच आहे बजाजची 125. ही आय थिंक एक्सपल्स असावी, माझा अंदाज आहे. टेस्ट राईड चालू आहे गाडीची. नाही, ही बजाजची CNG वाली बाईक आहे जी जूनमध्ये लॉन्च होणार आहे. राईट सॉरी मी कन्फ्यूज होतो थोडा. सो ही आहे बजाजची CNG वाली बाईक, त्याची टेस्ट राईड चालू आहे. तर हा आला आपला साताऱ्याचा खंबाटकी घाट. सो खंबाटकी घाट म्हणजे या साईडला घाट आहे आणि त्या साईडला आहे खंबाटकी बोगदा. आणि इथे सुद्धा खंबाटकी बोगद्याचं काम चालू आहे. आय थिंक येणाऱ्या थोड्या वर्षात आहे ना, हा जो रस्ता आहे खंबाटकी घाट हा पूर्णपणे बंद होऊन दोन्ही खंबाटकी बोगदे चालू होतील. आता त्याचं काम तर मला वाटतं 80% काम पूर्ण झालं आहे. येणाऱ्या काही वर्षात तर 1-2 वर्षात चालू होणंच जाईल तो बोगदा. आणि तो बोगदा सगळ्यात मोठा बोगदा असेल, म्हणजे कात्रज बोगद्यापेक्षा पण मोठा असेल. म्हणजे जो जाण्याचा मार्ग आहे ना साताऱ्याला, तो वाला. तर बऱ्याच दिवसांनी या मोटो व्लॉगिंग सेटअपमध्ये ना यार मला खरंच खूप भारी वाटतं आहे. कारण की एक टाईम म्हणजे कसं होतं, जेव्हा मी जॉबला होतो तेव्हा मला सुट्टी मिळायची नाही, सुट्टी नसायची. त्यामुळे कुठे जायला फिरायला जास्त भेटायचं नाही, जास्त व्लॉग मी बनवू शकलो नाही. असं आता झालं आहे. आता सुट्टी आहे. सो आता तुम्हाला माहिती असेल पुढच्या महिन्यात पावसाळा चालू आहे, मान्सून. आणि मान्सूनमध्ये अशी बरीच ठिकाणं आहेत राईड करण्यासाठी. सो आपण नेक्स्ट मंथमध्ये पण असे म्हणजे असे स्पॉट ट्राय करू जिथे आपण अजूनपर्यंत राईड केली नाही. जसं की माळशेज घाट आहे, ताम्हिणी घाट आहे. सो बघू, नेक्स्ट मंथ आपण ताम्हिणी घाट नक्कीच ट्राय करू. कारण की मान्सूनमध्ये जी राईड करायला मजा येते ना यार, एक नंबर. आता इथे करपतोय उन्हामध्ये मी, एवढं ऊन लागतंय ना, खिशामधला मोबाईल माझा गरम झालेला आहे. काय माहिती खंबाटकी बोगदा कधी बनेल, पण जेव्हा पण तो बनेल ना यार खूप मजा येईल. जसं की तो कोकणामध्ये जाताना एक बोगदा बनला आहे, कशेडी बोगदा. तो अजून प्रॉपर चालू नाही झाला, पण तो सुद्धा एक छान असा बोगदा आहे. म्हणजे कसं घाटामध्ये जो टाईम जातो तो टाईम आपला जाणार नाही, आपण काही मिनटात काही क्षणात तो रस्ता आपण कवर करू शकतो. त्यासाठी बेस्ट आहे. ती बस वाकडी अशी वाटत नाही, मी जातो पुढे. चला, गावी तर मी पोचलेलो आहे मित्रांनो. आता इथून फक्त जेमतेम 10 ते 12 किलोमीटर माझं घर असेल. माईक तर मी एकदम लावतो माझ्या तोंडाजवळ. आता आवाज काय माहिती प्रॉपरली आवाज येतोय की नाही. चलो फायनली पोचलो. तर फायनली मित्रांनो साताऱ्याला येऊन पोचलो. हे पाहू शकता, हे तुम्हाला दिसत असेल हे आपलं घर आहे. ती बघा तिथे कोपऱ्यात छोटीशी दिसत असेल गाडी आपण पार्किंग केली. सो त्या दिवशी ब्लॉग संपवता आला नाही, कारण की मी आलो आणि त्यानंतर डायरेक्ट येऊन झोपलो. कारण की रस्त्यामध्ये मला थोडा पाऊससुद्धा भेटला होता आणि मग त्यामुळे अंग दुखत होतं.